कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव परिसरातील ज्वेलर्स दुकान फोडून चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या चोरट्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अवघ्या काही दिवसात गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल 4,15,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरोली पुलाची येथील माळवाडीत राहणारा आकाश सगन राठोड असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 30 मे ते 31 मे 2026 दरम्यान गोकुळ शिरगाव परिसरातील एका ज्वेलर्स दुकानाचे शटर कापून चोरी करण्यात आली होती. दुकानातील चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती तसेच इमिटेशन ज्वेलरी असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपासाला लागले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार रोहित मर्दाने यांना गुप्त माहितीच्या आधारे संशयितांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार शेह फाटा परिसरातून आकाश सगन राठोड याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील चांदीचे दागिने, चांदीची गणपती मूर्ती, नेकलेस, ब्रेसलेट, मंगळसूत्रे, गुन्ह्यात वापरलेली ग्राइंडर मशीन तसेच गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा एकूण 4,15,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात त्याचा साथीदार आदिनाथ संजय नरसिंगे याचाही सहभाग निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, रोहित मर्दाने, राजू कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, सतीश जंगम, संजय हुंबे, अमित सरजे, शुभम संगपाळ, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई आणि अमित मर्दाने यांच्या पथकाने केली आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.